नमस्कार. सध्या लोकशाहीच्या उत्सवाची गडबड गर्दी चालू आहे महाराष्ट्रभर. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदा आणि नगरपालिका यांची ती लोकशाहीच्या उत्सवाची गडबड गर्दी चालू होती आणि आता महानगरपालिकांची आहे. मग जिल्हा परिषदेची होईल, पंचायत समित्या वगैरे वगैरे, ग्रामपंचायती आहेतच. पुढं मग विधानसभा आहे, मग पुढं लोकसभा आहे. आणि या सगळ्या या काळात मी इथं तिथं फिरत राहिलो, काही तालुक्यांच्या गावांमध्ये फिरत राहिलो. प्रगत झालेले तालुके, मागास तालुके असं फिरत राहिलो. तिथल्या नगरपालिका, नगरपरिषदा यांचा निवडणुकांचा खेळ पाहत राहिलो, तिथं राहत राहिलो आणि त्यामुळं अंतर्गत गोष्टी खूप कळत राहिल्या. आणि मग लक्षात आलं की लोकशाहीचा उत्सव हा खरोखरच लोकशाहीचा उत्सव आहे. त्यात लोकशाही किती हा प्रश्नच आहे, पण लोकांचा उत्सव मात्र निश्चित आहे. आणि चारी बाजूला बल्ले बल्ले, म्हणजे आता जी काही धुमाकूळ चालू आहे, पक्षांतर आणि मग तिकीटं मिळणं आणि मग त्या डोळे फिरून चक्कर आलेल्या मावशी कोण आहेत त्या, आणि रडणाऱ्या बाया, रडणारे पुरुष, मग तो दुसऱ्याचा AB फॉर्म गिळून टाकणारा कोणतरी, आणि त्यातही पुन्हा गुंडांना मिळालेली संधी निवडणुकांमध्ये ती नेहमीच मिळत येते. सुंदर लोकशाही आहे, फारच सुंदर. म्हणजे लोकशाहीचा इतका बटबटीत बाजार, घाणेरडा बाजार. आणि त्यातलं एक वाक्य फार मजेशीर वाटलं. म्हणजे त्या हे खासदारांबाई म्हणाले की आम्हाला लोकसेवा करायची आहे. त्या पहिल्यापासून म्हणत आल्यात. आणि बाकीचे लोकही राजकारणात यायचं तर लोकसेवा करण्याचा एकमेव मार्ग आहे अख्ख्या पृथ्वीवर. लोकसेवेचे दुसरे सगळे मार्ग कडिकुलप लावून, मोठमोठे टाळे लावून बंद केलेले आहेत. लोकसेवेचा एवढाच एक मार्ग शिल्लक आहे. निवडणुकीला उभे राहा, पैसे गुंतवा. बरं, ते एक आणखी मजेशीर आहे. पैसे गुंतवावेच लागतील आता. एक एक उमेदवाराची स्वतःची लायकी पाहिजे आणि पक्षाची पण लायकी पाहिजे पैशाची. पण मुळात ती या निवडणुकांमध्ये पक्ष फारशा जबाबदाऱ्या घेत नाही. मग ती त्या प्रत्येकाची सांपत्तिक ऐपतच पाहिली जाते. आत्ता महाराष्ट्रातला सगळ्यात कमतर दर जो आहे निवडणुकीला उभं राहण्याच्या लायकीचा, तो 50 लाख रुपये आहे. म्हणजे किमान तुमच्याकडे 50 लाख रुपये पाहिजेतच, तेव्हाच तुम्ही लोकसेवेला पात्र आहात, असं ते आहे. आणि एवढे इच्छुक, आणि लोकसेवा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. भारतात एवढे लोकसेवक आहेत आणि प्रश्न पडतो मग मूलभूत प्रश्न का नाही सुटले अजून? एवढे लोकसेवक उपलब्ध आहेत सगळ्या पक्षांचे, सगळे पक्ष, सगळ्यांना लोकसेवाच करायची आहे. कुठलाही पक्ष अपवाद नाही, सगळे. आणि मग ते अमक्याचे कैवारी, तमक्याचे कैवारी, अमक्या जातीचे कैवारी, तमक्या घटकाचे कैवारी, वर्गाचे कैवारी, त्यांनाही लोकसेवाच करायची आहे. त्यांना एवढाच मार्ग आहे. लोकसेवा करण्याचा राजकारणाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि मग त्यात इच्छुक एकेका ठिकाणी एकेका शिटावर शिटायला, लोकशाही शिटायला हे लोक उभे राहणार. 10 लोक जरी उभे राहिले तरी साधारण 50 लाखाप्रमाणे धरले तर किती होतात? तेवढा तर मराठी ज्याला मिनिमम म्हणतात तेवढा तर खर्च तिथं आहेच आहे. आणखी वेगळा खर्च आहेच आहे. तर लोकसेवेचा एवढा मोठा बाजार. आत्ता लक्षात येतं, भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीनं जगातला सगळ्यात मोठा देश आहे. त्यात एवढे सगळे लोकसेवक आहेत आणि तरीही भारताचे प्रश्न सुटत नाही आहेत. मूलभूत जगण्याचेच प्रश्न मूलभूत सुटत नाहीत. कारखाने नाहीत, रोजगार नाहीत, महागाई आहे, रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही,
आणि फार 60-60 वर्ष राज्य केलेले जे आहेत ना, निवडून येत आहेत ना, त्यांच्याही तालुक्यांमध्ये दुष्काळच आहे. अनेक गावं दुष्काळी पडलेली आहेत. त्यांनी आपलं स्वतःचं शहर दुरुस्त करायचं निम्म आणि ते लोकांना फिरून दाखवायचं आणि मनमोहन सिंगांसारखी देव माणसं येणार आणि ते म्हणणार किमान बारामतीसारखी 100 शहरं देशभर झाली पाहिजेत. तिथलाही पाण्याचा प्रश्न अजून सुटलेलाच नाही, लोकसेवक असून सुद्धा. तर लोकसेवेचं फार महात्म्य बुवा या देशात. एवढे लोकसेवक आहेत आणि ऐन निवडणुकीच्याच वेळेला यांना लोकसेवा वगैरे सुचते आणि ज्या पद्धतीचा विकृत बटबटीत बाजार किळसवाणा सुरू आहे, अचानक हे कार्यकर्ते उभे राहतात आणि आम्हाला लोकसेवा करायची, निवडणुका लढवायची तर लोकसेवा. तेवढाच मार्ग आहे का? बाकीचे मार्ग थांबलेत. लावावेत ना, रोज 2-4 झाडं लावली ना तरी खूप लोकसेवा होईल. स्वतःच्या गल्लीत जिथं राहतो ना तिथं गल्ली स्वच्छ केली ना, गटारी स्वच्छ केल्या, रस्ते स्वच्छ केले तरी लोकसेवा होईल. ते ज्या भागांमध्ये पाणी नसतं तिथं हंडा भरून पाणी वाहून रोज रोज हंड्यानं पाणी वाहिलं तरी लोकसेवा होईल ना. गाडगे महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्याला म्हणायचं लोकसेवा. हे भोंदूले लोकसेवक. बरं, यात भांडवल लागतं किमान 50 लाख आणि वर कितीही 25 कोटी 100 कोटी. महानगर असतील तस तसा दर वाढत जाणार आणि धुमाकूळ निव्वळ. एवढंच जर लोकसेवाचं पडलंय तर समाजसेवी संस्था आहेत आणि हे लोकसेवा आणखी एक आहे. हे जुगार खेळायला उतरतात. त्याच्या आधी काय लोकसेवा करतात तर लोकांना धार्मिक कुठल्या तरी दर्शनाच्या सहलींना नेतात. त्या कुठल्या तरी बाईनं तर म्हणे 5,000 किलो मटनच वाटलं, चिकन. ही लोकसेवा. आवळा देऊन कोहळा काढण्याचे धंदे यांचे. गुंतवणूक लागते मात्र. तुम्ही खरे लोकसेवक असाल, खरे समाजसेवक असाल, तुमची लायकीच नाही आहे. तुम्ही राजकारणात यायचं नाही, निवडणुका खेळायच्या नाहीत, तुम्हाला कोणी निवडून पण नाही देणार आहे. म्हणजे हे लोकसेवक व्हायला निघालेले जे भोंदू लोक आहेत त्यांना नगरपरिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, झेडप्या, महानगरपालिका, कारखाने, सहकारी सोसायट्या, विधानसभा, तिथं मंडळं, आमदारक्या, खासदारक्या, मंडळांचे सदस्य आणि मग संसद, तिथली मंडळं. मोठा बिझनेस आहे हा राजकारण. रोजगार निर्मिती यातनं होते. फक्त एक आहे की रोजगार निर्मितीच्या आधी थोडी खंडणी द्यावी लागते, गुंतवणूक करावी लागते आणि मग लोकसेवेला जायचं. जुगारासारखं आहे. 10-10, 20-20, 100-100 लोकांनी स्वतःला पणाला लावायचं एका पदासाठी, पैसे खर्च करायचे. त्यातही आणखी ते गंमत आहे, माघार घेण्याचे पण पैसे मिळतात म्हणे अर्ज भरल्यावर. ते बिनविरोधचं नाटक झालं काहीतरी. तर नोटा नावाचा प्रकार भारतानं शोधला. त्याच्या आधी बिनविरोधला अर्थ होता. आता कुठला अर्थ आहे? बिनविरोध कसं काय? कसं बिनविरोध शक्य आहे? नोटा जर असेल तर. आणि एकाच उमेदवारानं उभं राहायचं आणि बाकीच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यायचे का? लोकसेवेच्या इच्छेचं काय झालं मग त्यांच्या? तर त्यांच्या लक्षात आलं का आपल्यापेक्षा भारी लोकसेवक पैसेवाला हा आहे, तर याला संधी दिली पाहिजे आणि मग याला जाऊ दे पुढे, म्हणून आपण माघार घ्यायची. अरे पण ते नोटाचं काय करणार? नोटाचं बटन आहे ना मशीनवर, ते नसताना बिनविरोध शक्य आहे. ठीक आहे, आत्ताचे बिनविरोध संशयास्पदच आहेत सगळे, जाणवतच. घ्या ना, ठेवा मतदानाच्या दिवशी मतदान. तो उमेदवार विरुद्ध नोटा होऊ दे ना, निवडून येईल कदाचित लोकसेवक. आणि नोटाला मतदान पडलं जास्ती तर लायकी नाही त्याची असं कळेल ना.
तो जो कुठल्या पक्षाचा कुठला बिनविरोध निवडून आलेला आहे तो सगळ्या मतदारसंघाचा लोकप्रिय आहे का? कशावर ठरलं बिनविरोध? मग नोटाला काय अर्थ आहे? ते बटन तरी काढून टाका मूर्खांनो. गंडवणूक करता. काय धुमाकूळ चालू आहे आणि काय निर्लज्जपणा चालू आहे सगळा. आणि आपले लोकही थोर. लोकशाहीच्या उत्सवात जेवढं ती गंगा व्हायला लागेल लोकशाहीची, त्यात हात धुवून घ्यायला मतदार सुद्धा. म्हणजे नुसते राजकारणाचा रोजगार शोधायला आलेले लोकच बावळट नाही आहेत किंवा ग्रेट नाही आहेत. आपले मतदार लोकही ग्रेटच आहेत. एकदा टक्केवारी काढली पाहिजे हो. जे पैसे न घेता मतदान करतात त्यांची टक्केवारी किती शिल्लक राहिली आहे देशात. किंवा कुठले लाभ किंवा कुठली आश्वासनं न घेता मतदान करतात केवळ लोकशाहीसाठी, योग्य उमेदवाराला, योग्य पक्षाला. यांची एकदा टक्केवारी शोधली पाहिजे हो. एखादा अभ्यासगट नेमून आहे ना, ज्यांनी पैसे खाल्लेले नाहीत आणि तरी मतदान केलंय. अर्थात खरे रिपोर्ट्स येतील का नाही माहितीच नाही, कारण प्रत्येकजण सांगणार मी नाही पैसे खाल्ले, आणि दिसतंय तर उघडपणे चित्र. या देशाचं चुकलंय काय सांगू का? हा देश आहे ना कागदावर आणि तत्वज्ञानात भयंकर आदर्श आहे. भयंकर. म्हणजे याच्यासारखा सज्जन आणि निर्मळ आणि भाबडा आणि प्रामाणिक आणि प्रांजळ देश जगात दुसरा नाही. कागदावर. प्रत्यक्षात इथले मतदार सुद्धा भ्रष्ट आणि पैसे, कोंबड्या, दारू, कपडे, धार्मिक स्थळांच्या यात्रा, सोसायट्यांना रंग देतो, तुमच्या गटारी करून देतो. अरे तुझं कामच आहे. आणि घ्या 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, आणि काही आश्वासनं, कोणाला फुकट घरं देतो. याच्यावर मतदान होणार? मतदारांची तर लायकी आहे का लोकशाहीच्या उत्सवाची? किती टक्के राहिले असतील मतदार इथं बिन पैशाचे? आमच्यासारखे बावळट. कसली लोकशाही आली बोडक्याची. ते राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार एका माळेच्या मणी आहेत. नालायक माळेचे मणी. आणि नाही प्रश्न सुटत आणि मग बसा बोंबलत. पैसे गुंतवून ते निवडून येणार. 50 लाख गुंतवतील, 5 कोटी गुंतवतील, 100 कोटी गुंतवतील. त्याच्यापेक्षा कितीतरी पट काढत राहतात हे लोक. कुठलाही ग्रामपंचायत सदस्य, कुठलाही झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, विधान सभा सदस्य आणि लोकसभा सदस्य नुसत्या पगारावर नाही जगत. नगरपालिका हा मुळात लोकांच्या कष्टाचा पैसा लुटणे. आणि पक्ष कुठलाही असो, एक भारी आहे. निवडणुका लढताना कसून, बदनाम्या करून, खून करून, मारामाऱ्या करून, ते AB फॉर्म गिळून बिळून काही निवडून येणार विरोधक. एकमेकांचे विरोध, गचांड्या पकडणार, काय काय करणार. ते बीड जिल्ह्यात खूनच होतात. हे दुसरे अपवाद नाहीच आहे. एवढा टोकदार विरोध ना, असे कसाला लागून जुगार खेळणार निवडणुकीची आणि जिंकणार एकदाचे. आणि जे जिंकून आलेत ते सगळे त्या पालिकेच्या सभागृहात बसले की सगळे मिळून खाणार. हे उघडच आहे ना. सगळ्यांचे वाटे, प्रत्येक कंत्राटातले सगळ्यांचे वाटे समान पातळीवर जाणं. तुम्ही फक्त निवडून यायचं. तुम्ही अपक्ष असा, कुठल्या पक्षाचे असा नसा, काही नाही. पक्ष कुठलाही असो, एकदा त्या मांडवात गेलं की मांडवात वाटा ठरलेला आहे. खेड्याकडं आठवड्याला बकरं कापलं जातं आणि त्याचे वाटे घरोघर वाटले जातात ना जत्रेत. तसं आहे हे. महानगरपालिका ही बकरं कापणाऱ्यांची जत्राच आहे. सार्वजनिक जनतेचा पैसा, सरकार नावाची यंत्रणा तो हाताळणार, कंत्राटं काढणार आणि यात दाबून हे लोक खाणार. आणि हे सगळ्यांना माहिती आहे.
मी काही गुपित बातमी वगैरे सांगत नाही, सगळं उघड उघड आहे. लोकशाहीचा उत्सव आणि सगळा देश भरभटला ना. मतदार सुद्धा मतदारच बदफैली आणि बदमाश आहेत. आणि पुन्हा लोकशाहीचा जागर, भाषणं एवढी थोर थोर आणि लोकसेवा. काय ढोंग चाललंय संसदेत. तो मोदी आता कसलेही ठराव मंजूर करून घेतो ना, संसदेत त्या बिचाराने एक ठराव मंजूर करून घेतला पाहिजे की आता उघडपणे निवडणुका या पैशाच्या देण्या घेण्यावर होतील आणि सगळे कारभार पारदर्शी होतील. तो कागदावर जो लोकशाही संविधान मानणारा देश आहे ना, तो गेला खड्ड्यात. आता मला वाटतं उघडपणेच मांडणी केली पाहिजे की एवढे पैसे, प्रत्येक पदाचे एवढे पैसे. मी याच्यावर लेखही लिहिला होता, कुठल्या तरी देश नावाच्या पुस्तकात हा लेख आहे की सगळी संसद, ग्रामपंचायतीपर्यंतच्या जेवढ्या निवडणुका आहेत ना, त्या कंत्राटी पद्धतीवरच घ्या, भाडोत्री लोक घ्या. जो जास्तीत जास्ती बोली लावेल त्याला पद द्या. सरकारात पैसे जमा करायचे आणि पद विकायचंच ते. आणि तसंच चालू आहे ना आता. नाव वेगळं आहे, लोकशाही आणि राजकीय पक्ष वगैरे. सोपं असं आहे की पदं विकायला काढावीत भारत सरकारनं. सगळी ग्रामपंचायत सदस्यापासून राष्ट्रपतीपर्यंत जेवढ्या निवडणुका होतात ना देशात, त्या सगळ्या निवडणुकांची पदं विकायला काढली पाहिजेत. बोली लावायची 3,000 कोटी 1, 4,000 कोटी 1, 4,000 कोटी 2. ते तरी करावं. खरंच प्रांजळ आणि प्रामाणिकांचा देश होईल ना हा. उघडपणे सगळे कृत्य करावीत ना. ते कशाला लोकसेवेची ढोंग करायची. आम्ही एवढे गुंतवले ते एवढी वसुली करायला आलोय असं ग्रामपंचायत सदस्य, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य आणि विधानसभा सदस्य आणि लोकसभा सदस्यांनी सांगावं. एवढी गुंतवणूक केलेली आहे ती उघडपणेच मांडावी. ते निवडणूक आयोगाचं एक ढोंग आहे, ते कागदावर भरून घेतं, एवढाच खर्च करावा लागेल. बावळटांचा बाजार आहे निव्वळ. सगळ्यांना उघडपणे माहिती असून सुद्धा कागदावर किती गंडवणुकी चालल्यात आणि कुणाची गंडवणूक करतोय. सगळे बदमाश एकमेकांना गंडवत राहतात. कुणासाठी? काही हिशोब बिशोब होणार नाही तुमचा. ते तुमच्या धर्मांनी सांगितलंय ना, वर स्वर्ग नरक असतो, जहन्नुम काय काय असतं. तर तेही विचारायला येणार नाहीये तुम्हाला. उलट तुम्ही जर एवढं प्रामाणिकपणे राहिला की मी 50 कोटी गुंतवून ही निवडणूक लढतो आहे, मला निवडून द्या आणि मी याचे 5,000 कोटी करणार आहे पुढच्या 5,000 वर्षात, असं म्हटलं तर तुम्हाला स्वर्ग किंवा काय जी तुमची जन्नत असेल ना ती मिळेल. एवढं प्रामाणिक राहिल्यावर तुम्ही झालं धर्मही मानणार, देवही मानणार, देवाच्या भीत्या एकमेकांना घालणार, शपथा घेणार आणि तरी पाप करणार. कुणाला गंडवताय म्हणजे? गंडवणारे ही आपणच, गणणारे ही आपणच. काय ढोंग चाललंय हे? बंद करा की हे. करा तुमचा काय जो मोकळा नंगानाच आहे त्यालाच अधिकृत मान्यता द्या. करा ठराव संसदेत की निवडणुका याच्या पुढे पदं विकली जातील. तसाही किती अमाप पैसा मोजला जातो. हा गरिबांचा देश आहे. 70% गरीब लोक राहतात या देशात. या गरिबांच्या देशात एवढा पैसा, एकदा हिशोब तरी काढा गुपचूप. कुणीतरी अर्थसंस्था बसल्यात ना, त्यांनी सर्वे करावेत गुपचूप गुपचूप. या देशात राष्ट्रपतीपासून ग्रामपंचायत सदस्यापर्यंत निवडणूक या गोष्टीवर 5 वर्षात किती रुपये खर्च होतात. म्हणजे सरकारचे नव्हे, लोक स्वतः किती खर्च करतात. कसला अमाप पैसा वाहतोय, धो 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 धो. आणि पुन्हा हा सज्जनांचा देश आणि आमची संस्कृती फार महान आहे वगैरे वगैरे. बोडक्याची संस्कृती महान आहे. ते मागच्या कुठल्या तरी इतिहासाच्या गोष्टी सांगायच्या ना, आमची संस्कृती महान आहे. इतिहासावर संस्कृती नसते. वर्तमानात काय शेण खाल्लं जातं याच्यावर संस्कृतीचा मोजमाप होत नाही का काय? संस्कृती नुसते पुराणांवर मोजली जाते काय? आणि दंतकथांवर आणि कागदांवर? अंमलबजावणी काय? मी ते पक्षीय निवडणुकांची माहिती काढत होतो.
कधी सुरू झालं हे? तर 18व्या शतकात 17व्या शतकात सुरू झाले इंग्लंडमध्ये पक्षीय खेळ. आणि 19व्या शतकात बऱ्यापैकी जगभर लोकशाही आली आणि लोकशाहीत हाच राडा सगळीकडे. फार वाईट वाटतंय, फार वाईट वाटतंय. कसला भंपकांचा देश आहे हा, आणि सगळे लोकशाही देश. त्या अमेरिकेतही उघडपणे पैशाचा नांगानाच चालू असतो. पैशाचा खेळ आहे हा. कोणाला लोकसेवा वगैरे करायची नाहीये. त्यांनी घोषित करावं आम्हाला स्वसेवा करायची म्हणून. आमचा धंदा आहे हा. राजकारण हा आमचा बिझनेस आहे, धंदा आहे. आणि ज्याची जी लायकी असेल ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत त्या लायकीचं करतील. तो असतो ना छोटा व्यापारी, मध्यम व्यापारी, मोठा व्यापारी, छोटा उद्योगवाला, मध्यम उद्योगवाला, मोठा उद्योगपती. तसं निवडणुकांचंही करावं आणि कबूल करावं आम्हाला स्वसेवेसाठी द्यायचं म्हणून. आणि उघड चित्र तेच आहे. नाही तर लोकसेवेचे एवढे मार्ग पडलेत. ना दवाखान्यांना लोकांची गरज आहे. खूप ठिकाणी लोकसेवेला खूप अपंगांची सेवा करता येईल, म्हाताऱ्यांची सेवा करता येईल, खूप ठिकाणी सेवा करता येईल ना. त्याचं माध्यम फक्त राजकारणाचं असावं हे कुठल्या येड्यानं सांगितलं? लोकसेवा हा शब्द तरी किमान काढावं. ते बाकीचं चालू द्या तुमचं. तुम्हाला काय भ्रष्टाचारी खेळ खेळायचा ना तो खेळा. लोकांना पैसे वाटा, निवडून या, लोकही हरामखोरपणे पैसे खाणार, सगळं सगळं चालू द्या उघडपणे. ते काहीही नाही. फक्त लोकसेवा हा शब्द बदनाम नको करू, लोकशाही हा शब्द बदनाम नका करू, आणि संविधानाचं नाव नका घेऊ. ते संविधान लिहिणारे जे कोण 200-250 लोक होते ना, असतीलच त्यांच्या आत्मे बित्मे ना, ते तळतळत असतील. कुठल्या येड्यांसाठी हे संविधान लिहून ठेवलं आपण? भ्रष्टाचारांसाठी. आणि फक्त एकमेकांना नावं ठेवायची. तो भ्रष्टाचार उघड झाला तर पापी, बाकी भ्रष्टाचार जोर लपले तो लपलेत. आणि हे एकमेकांच्या संगनमतानं लपवतच राहणार. सगळ्या पक्षांच्या नेत्यांना माहिती आहे कोण घाण करतोय. पक्षीय आर्थिक घाण आणि लैंगिक घाण कोण कसं वागतंय हे सगळ्यांना पाठ आहे. आमच्यासारख्या पत्रकारांना जर इथं बसून पाठ आहे तर हे तर थोर त्या राजकारणातले प्रत्यक्ष टगे आहेत ना. सगळ्यांना सगळं माहिती आहे आणि मिलीभगत आहे सगळ्यांची. सगळ्यांचे हेतूच मुळात, पक्षांचे हेतूच मुळात पैसे कमवणे, धंदा करून ठेवलाय. मी परवाच्या कधीच्या व्हिडिओत म्हणालो 75 पासून हा धंदा सुरू झालाय. 75ला ज्या पिढ्यात तगड्या झाल्या, तरुण होत्या आणि हिरो झाल्या पुढं भारताच्या राजकारणात, यांनी धंदेवाईक राजकारण सुरू केलंय. कुठली कादंबरी आहे माझी? रजे हो नावाची कादंबरी आहे. उर्फ मुद्दाम भरकटलेली कथा या गोष्ट या नावाची कादंबरी आहे. रजे हो, वाचा. हे विकासाचं मॉडेल मांडलंय. साहेबांचा विकास होणं म्हणजे त्यांच्या रस्त्यात येणाऱ्या बाकीच्यांचा आपोआप विकास होणं असं आहे. 75 वर्ष झाली, फालतू प्रश्न सुटलेले नाहीत. या देशात अमाप पैसा आहे. ते ब्रिटिश गेले ना 47 साली, तर त्यांनी 150 वर्षात जवळजवळ त्यावेळचे 3,25,000 लाख कोटी रुपये नेलेत. आणि तरी हा देश खचला नाही, उभा राहिला. अमाप पैसा आहे देशात, लोकांकडे अमाप पैसा आहे. तो सगळा विकास नावाच्या, खऱ्या विकास नावाच्या गोष्टीला लावला असताना एकही प्रश्न राहिला नसता शिल्लक. ह्या राजकारण्यांनी आणि राजकारण्यांच्या नादी लागलेल्या मतदारांनी, मला ते कळलेलंच नाही अजून. हे लोकसेवा करायला आलेले लोकसेवक आहेत. हा आमदार असेल, कोण खासदार असेल, हा सेवा करायला आलेला सेवक आहे. आणि याला मतदारांनी साहेब का म्हणायचं? ते आपल्या जीवावर निवडून आलेले लोक किंवा आपल्या जीवावर काम करणारे IAS IPS अधिकारी यांना मतदारांनी साहेब का म्हणायचं? साहेब का म्हणायचं? हे काय मालक आहेत का? हे नोकर आहेत ना हो. आदबीनं बोलता येईल, पण म्हणून साहेब म्हणायचं? सर आणि ते मॅडम म्हणावंच लागेल. त्या मॅडमचा फ्रेंच अर्थ आहे वेश्यावस्ती वेश्यागृह चालवणारी बाई. तिथल्या साहित्यात तसे उल्लेख आहेत.
आणि इथं म्हणा बायांना मॅडम आणि साहेब, सर. बाई म्हटलेलं चालत नाही, ताई म्हटलेलं नाही चालत. मॅडम म्हणायचं निवडून आलेल्या बाईला आणि नोकरीला असलेल्या बाईला. आणि बाईला माहीत नाही म्हणायचं. आणि ते दाबून खाणार. या भ्रष्टाचारातनं वाचला ना पैसा, तर या 75 वर्षात हे अधिकारी आणि राजकीय लोक यांनी जो दाबून पैसा खाल्लाय ना, या सगळ्या पैशात रस्त्यावरची कामं झाली असती ना, इथं शिक्षण फुकट देता येईल, इथं आरोग्य व्यवस्था फुकट देता येईल, गावागावात पाणी देता येईल, गावागावात वीज देता येईल, गावागावात रस्ते देता येतील, सगळ्यांची घरं चांगली होतील. मूलभूत गरजा आहेत. 75 वर्षात मूलभूत गरजा भागल्या असत्या. पण हे जे लोकसेवा करायला आलेले सरकारी नोकर आहेत आणि हे जे राजकीय नोकर आहेत, यांनी जो काही दाबून भ्रष्टाचार केलाय 75 वर्षात, आणि निवडणुका याच्यासाठी झाल्या. प्रांजळ आणि प्रामाणिक माणूस, आणि कोणीतरी ते मग सोशल मीडियात सांगत राहतं चांगल्या माणसांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत आलं पाहिजे. अरे, चांगल्या माणसाच्या खिशात पैसे नसतील तर या मतदारांची पण लायकी नाही आहे, ते निवडून नाही देत. मतदारांना नोटाच लागतात. ते कमी टक्केवारीचं बोलू नका. काही लोक अपवाद असतात ना, ते नका गृहीत धरूयात. बहुतेक देशातले लोक कुठली ना कुठली आश्वासनं खातातच, पैसे खातातच मतदारसुद्धा. आणि नाहीच पैसे खाल्ले तर मग जात आहे, धर्म आहे, ते हिंदू मुसलमान आहे, मंदिर मस्जिद आहे, इथं जातींची भांडणं आहेत, धनगर मराठे, राडेच राडेच निव्वळ. आणि वर पैसे, म्हणजे मेंदूला शांतता नाही जातीय व धार्मिक भांडणात, आणि आपण पैसे खाणारे मतदार. 5 वर्षात कितीतरी निवडणूक होतात, 500-500 रोजगार त्यांनाही आहे. मतदारांचाच रोजगार होऊन बसला या देशात. मतदार हेच रोजगारावर आहे निवडणुकीचे. काय भलं होणार आहे देशाचं? आणि कधी गरिबी मिटणार? गरीब राहण्याची व्यवस्था या निवडणूक प्रक्रियेत आहे. त्यात भ्रष्ट मतदार सुद्धा सामील आहेत. नुसते सरकारी अधिकारी आणि राजकारणी नाहीत. त्यांचा एकट्याचा दोष नाही, ते आपल्याच पोटी जन्माला येतात. आपणच हरामखोर असू तर कसली अवलाद पैदा होणार आपल्या पोटी? हरामखोरच. तर आपण ज्यांना नेमतो अधिकारी म्हणून किंवा राजकीय नेते म्हणून, ते आपल्याच पोटी जन्माला आले. ते हे सुधारायचं असेल ना, तर नागरिकांनी स्वतःच्या प्रश्नावर लक्ष द्यावं. आणि आत्ताचा काळ निघून जाईल हो, हे असंच बिकट होत राहणार आहे, आणखी बिकट होत राहणार. या राड्यातनं कधीतरी बाहेर यावंसं वाटतं की नाही? चांगलं, आनंदी, सज्जन, प्रामाणिक, प्रांजळ, पारदर्शी जगावंसं वाटतं की नाही? की हे घाणं अशीच चालत राहणार? मग हीच व्यवस्था कबूल तरी करा म्हणतोय मी. कुठली तरी खरोखरची प्रामाणिक व्यवस्था तरी मान्य करा, किंवा मग ही जी अप्रामाणिक व्यवस्था आहे हिलाच प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट देऊन, प्रमाणपत्र देऊन हीच कबूल करा ना, आणि ही उघडपणे चालवा ना. सगळे सुखी आहे, सगळे शांत आपोआपच. हे असंच चालणार म्हणून. आणि चांगली सज्जन माणसं आली पाहिजेत. कशाला यांना सज्जन करू आपण? हेच सज्जन जाहीर करू ना. भ्रष्टाचार जितका जास्ती करतो तो तेवढाच थोर सज्जन, असं जाहीर करू ना. जो निवडणुकीला जास्ती पैसे खर्च करतो, मतदारांना जास्तीत जास्ती नोटा देतो, तोच सज्जन, ग्रेट सज्जन. सज्जनांच्याही पायऱ्या ठरवू. खालचा सज्जन, मधला सज्जन, वरचा सज्जन, त्याच्यावरचा सज्जन, आभाळाला टेकलेला सज्जन. करू ना असं. कशाला ढोंग करतो आहोत आपण निवडणुकीची? ते काय कागदावर नुसतं श्रेष्ठ राहून चालत नाही हो. प्रत्यक्षात श्रेष्ठ जगण्याचं बघा. एकच जन्म मिळतो. आहे का आनंदात कुणी? ते निवडून येणारही धड आनंदात नसतात, आणि ते बदला घेतल्यासारखेच गुंतवलेले पैसे काढायला पाहतात. तुम्ही त्यातलं काहीतरी खाता मतदार म्हणून. थोड्या लाजा बाळगूया ना. आणि कशाला ते भारत माता की जय वगैरे? आपण भारत मातेला गंडवतोय हे लक्षात येत नाही. स्वतःच्या आईला गंडवणारे लोक आहोत. आणि भारत माता की जय, वंदे मातरम. वागूया ना प्रामाणिक आणि सज्जन. आणि सगळ्यांनी वागायचं ठरवलं होईल ना. त्यांनाही लक्षात येईल, अरे पैसे गुंतवायची गरज नाही, प्रामाणिक निवडणुका होतील ना. पैसे घेतच नाहीत मतदार असं लक्षात आल्यावर ते तरी कशाला पैसे द्यायला येणार आहेत?
आणि गुंडांची हिंमत कशी होईल मग निवडणुकात उभे राहायची? कुठले तरी खुनीन बलात्कारी उभे राहणार आणि निवडून येणार? बेकार आहे. सुधरवूया बुवा. म्हणजे आम्ही आहोतच त्या प्रक्रियेत, काम करतच राहतो. पण तुम्ही कागदावर बोलता, आम्ही खरं वागतो. मी आणि माझ्या घरातल्या कुणीही आजपर्यंत माझे मित्र वर्तुळ पैसे कधी घेतले नाहीत. प्रामाणिकपणे मतदान केलेले लोक आहोत. मग त्यावेळेस कोण कोण आवडेल? मी तर 2-3 व्हिडिओ पाप झालं म्हणूनच केलं की या पक्षात राहिलो, त्या पक्षात राहिलो, पक्षांच्या बारक्या पातळीवर राहिलो लिंबू टिंबू म्हणून. पण जेवढं जमेल तेवढं काम केलं. माझंही ऐकणारे 5-10 लोक आहेतच ना हो पृथ्वीवर. त्यामुळे सांगून सांगून केलेलं आहे ना. आणि सगळ्या पक्षांचं केलं आहे म्हणालो. सगळ्या महाराष्ट्रात असलेल्या सगळ्या पक्षांचं आणि दिल्लीतनं आलेल्या 1-2 पक्षांचं सुद्धा. सगळ्यांना मदत करत आलोय. आणि गुपचूप काही कसला राजकीय कार्यकर्ता व्हायचं नव्हतं, कोणाकडनं काही नको होतं. देशाचं भलं व्हावं, खरं समाजासाठी यांनी काम करावं असं वाटत राहिलं, म्हणून थोडंसं उतरलो. आणि अजूनही नाच सोडलेलंच आहे. कोणाकोणाला देत राहतो पाठिंबा, ते किती बारका पक्ष असो त्याने आणि बोलत राहतो त्यांच्याशी, प्रामाणिक वागायला हो म्हणतात ते लोक. त्याची माफी मागत होतो परवा मी की बुवा चुका झाल्या. त्यांनी मला सांगितलं होतं येस आमच्याकडनं काही होणार नाही म्हणून, आणि केलं त्यांनी ते सगळ्या. आणि त्यातल्या त्यात आता तो राहुल गांधी बरा वाटतोय, त्याचा इतिहासच मला माहिती आहे. खूप वर्ष मी त्या लोकांवर अभ्यासही करत आलोय, लिहित आलोय, पत्रकार म्हणून शोधही घेत आलोय. आता लक्षात येतं ते एकटं आर्थिकदृष्ट्या निर्मळ आहे, त्यामुळे त्याला पकडतही ना या सगळ्या भ्रष्टाचारांच्या गर्दीत. अर्थात त्याच्यावर मी करीन व्हिडिओ, याच्यावरही करीन. म्हणजे एक असा विषय सुचतो की आता पक्षच नसावेत, जगात पक्षच नसावेत, पक्षीय राजकारणातून बाहेर यावं आणि एक कल्पना मांडायची आहे. ती जरा किती काल्पनिक असली ते मांडलं पाहिजे. याचं खरं कारण कल्पनांनीच हे जग उभं राहत राहिलं वास्तवाचं. तर आपली एक कल्पना मांडून ठेवू, कधी अंमलात येईल माहीत नाही, आली पाहिजे असंही आग्रह नाही, पण एक कल्पना बोलून ठेवायची आहे. पक्ष नसलेलं जग असावं या अर्थाचं काही बोलायचं आहे, तर ते बोलीन मी. कधी वेळ मिळेल तेव्हा त्याच्यावर व्हिडिओ करू, कदाचित पुढचाच व्हिडिओ करीन. धन्यवाद.